नमस्कार, मी सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महागिरी टीएमटी बस थांब्याची दुरावस्था, नगरसेवकांनी याबाबत पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन। ठाणे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांची पाटी ही कोरीस, तर वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढते, तर नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता। ऊन पाऊस अंगावर झेलत वाहतूक पोलीस हे सदैव वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यास अग्रेसर असतात। मात्र वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस वाढतीये। वाहतूक कोंडीची समस्या ही मुंबईतील प्रत्येक नागरिकाला सतत भेडसावत असते। गाड्यांची संख्या वाढली पण शहरे जेवढीशा तेवढीच राहिली। या अशा उभ्या परिस्थितीतही उन्हाळा पावसाळा अंगावर झेलून दिवस रात्र एक करून वाहतूक पोलीस वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात। पण वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवणे हे दिवसेंदिवस कठीण होऊन बसले। पावसाळ्यात रस्त्यात ठिकठिकाणी पाणी साचते। या साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते। मग अशा वेळेस वाहतूक पोलीस वाहतुकीचे मार्ग बदलतात आणि शक्य तेवढ्या वेळात वाहतूक कोंडी सुरळीत आणण्याचा प्रयत्न करीत असतात। अशा वेळी जर एखाद्या वाहनामध्ये बिघाड झाल्यास अथवा बंद पडल्यास हेच वाहतूक पोलीस प्रायव्हेट क्रेनद्वारे ते वाहन बाजूला सारतात। जर प्रायव्हेट क्रेन उपलब्ध नसतील तर विपो क्रेनने त्या गाड्या बाजूला काढण्याचं काम वाहतूक पोलीस करतात। सीनियर आरटी ऑफिसर पाराजी रेपाळे यांनी S9शी बोलताना ही माहिती दिली आहे। आता पावसाच्या याच्यामध्ये आमचं ते डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये एलबीएस मार्गला साधारण पन्नालाल कंपाऊंड सिमेंट कंपनी या भागात थोडंसं पाणी साचतं आणि अगदी जास्त पाऊस झाला तर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी एलबीएस मार्गला थोडं पाणी साचतं। जर जॉन्सन कंपनीला जर पाणी साचलं आणि वाहनं एका दुसरं बंद पडलं आणि ते काढून घेणं मला अशक्य झालं आणि वाहतूक सुरळीत होऊ शकत नाही, तर त्यावेळेस मग मी वाहतूक इकडून पन्नाला एलबीएसला आलेली वाहतूक ही मुलुंड कॉलनीमधून किंवा खाली सुभाषनगरकडून फिरवण्याचा प्रयत्न माझा राहील। त्याचप्रमाणे जर पन्नालाल कंपाऊंडला सिमेंट कंपनी आपलं ऑइल कंपनी ही कोणते एशियन पेंट जवळ जर वाहन एखादं बंद पडलं आणि ते वाहन मला काढणं सोयी शक्य होत नसेल आणि वाहनं जर कंप्लीट बंद पडली तर त्यावेळेस मी सुभाषनगर तिकडून नाहूर रोड या बाजूने वाहनं फिरवणार आणि लोकांना जास्तीत जास्त स्मूथ वाहतूक देण्याचा मी प्रयत्न करणार। स्टाफसाठी आता पावसाच्या अनुषंगाने आम्हाला माझ्या वरळी ऑफिसवरून सहपोलीस आयुक्त वाहतूक यांनी 100% लोकांना रेनकोट्स इश्यू झालेले आहेत आणि गमबूटसुद्धा त्यांना आता इश्यू झालेले आहेत, म्हणजे गमबूट आणि रेनबूट इश्यू झालेले आहेत। पावसाळ्यामध्ये वाहतूक पोलिसांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून 100% रेनकोट आणि गमबूट मिळवून देण्याची सोयही वरळी ऑफिसमधून करण्यात आली आहे। तर नागरिकांनी नो पार्किंग झोनमध्ये गाड्या उभ्या करू नयेत, तसेच वनवेच्या रस्त्यांचा योग्य तो उपयोग करावा, वाहतूक पोलिसांना योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन आरटी ऑफिसरचे पाराजी रेपाळे यांनी S9च्या माध्यमातून नागरिकांना केले आहे। यासाठी मी नागरिकांना एकच आवाहन करू इच्छितो, वाहनं वाढली हे सर्वांनाच माहिती आहे। आज आपण गावावरून एसटीने आलो आणि आता जाताना फोर व्हीलर घेऊन जातो, ही प्रत्येकाची जवळजवळ 90% किंवा 90% लोकांची ही म्हणजे तयारी झालेली आहे। लोक बॉम्बेसारख्या ठिकाणी आले, येताना एसटीने आलेले गावावरून आणि आता फोर व्हीलर स्वतःची घेऊन चाललेले आहेत, म्हणजे लोक वेल सेटल होत चाललेले आहेत। परंतु प्रॉब्लेम असा आहे की आपलं शहर वाढलेलं नाही, आपलं शहर वाढलेलं नाही, त्या अनुषंगाने आम्ही नो पार्किंग झोन, ऑड डे पार्किंग 1 तारखेला या बाजूला 1 तारखेला त्या बाजूला ऑड डे पार्किंग दिलेलं आहे। काही ठिकाणी वन वे केलेले आहेत, जेणेकरून ही वाहनं जर तिथे उभी नाही राहिली तर जाणाऱ्या वाहनांना सोयीस्कर व्हावं। परंतु प्रत्येक व्यक्ती हा जर ह्या कायदेशीर नियमाने जर वागला तर हे सगळ्यांना इनडायरेक्टली त्या स्वतःला प्रत्येकाला ते फायदेशीर होणार असतं। परंतु मनुष्य काय, गाडी घाईमध्ये असतो, कोणीतरी हॉस्पिटल जायचं असतं, कोणाला मार्केटिंग करायचं असतं, 2 मिनिटासाठी आपण निघून जाऊया असं प्रत्येकाचा उद्देश असतो। पण ते 2-2 मिनटं म्हणता जर 10 गाड्या वाहनं वाढली तर 20 मिनटं 40 मिनटं होऊन जातात, म्हणजे 1 तासाचा त्याच्यामध्ये ब्लॉकेज होतो। सर्वसाधारण माणसाने हा विचार जर केला का आपण कॉर्नरला पार्किंग करू नये, डबल पार्किंग करू नये आणि निदान जिथं ऑड डे पार्किंग दिलेलं आहे डे आफ्टर डे तिथं जरी थोडंसं हा विचार करून जर पार्किंग केलं तरी हे प्रत्येकाला सोयीस्कर होईल। माझ्या नागरिकांना तेच आव्हान राहणार आहे बाबा, थोडंसं तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठीच करा, दुसऱ्यासाठी काय करू नका। हे जर प्रत्येकाने जर केलं तर ऑटोमॅटिकली सर्वांसाठी आणि स्वतःसाठी होऊ शकेल। फक्त पोलिसांनी प्रत्येकाला सांगून तो पोलीस फक्त कारवाईसाठी जायचं हे प्रतिमा नाहीशी होऊन जाईल ना। जर तुम्ही सर्व जर व्यवस्थित वागलात तर आम्हालाही कारवाईचं काही कारण राहणार नाही, सर्वांना सुरळीत वाहनं जातील असं मला तरी वाटतं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोहाडेसह चेतना सावंत, S9 न्यूज, मुंबई। ठाणे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित।
ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण हे सदैव चर्चेत असते। अनेक योजनांची गाजावाजा करून सुरुवात देखील केली जाते, मात्र कालांतराने त्या बारगळतात। याचीच प्रचिती एका शाळेतून आली आहे। टेंभीनाका येथे ठाणे महानगरपालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा क्रमांक 7 आहे। मात्र या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये चक्क शिक्षकच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। या शाळेत मराठी, गुजराती आणि इंग्रजी माध्यमांचे वर्ग चालतात। सुदैवाने मराठी आणि गुजरातीचे वर्ग हे सुरळीत चालत असून इंग्रजी माध्यमांना शिक्षकच नसल्याने या वर्गामध्ये मुलांना एकटेच बसावं लागतंय। शिक्षक आज किंवा उद्या येतील अशी ग्वाही पालकांना दिली जाते, तर प्रत्यक्षात इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांची भरतीच झाली नसल्याची बाब ही पालकांकडून उघडकीस आली आहे। परिस्थिती त्याची खूप बिकट आहे, कारण पहिलीच्या वर्गाला आता पहिल्या आठवड्यात परीक्षा आहे, अजूनपर्यंत त्यांच्या वया सर्व पोरं आहे। पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाला शिक्षकच नाही आणि आत्तापर्यंत आम्ही विचारतो शिक्षक कधी येणार ते आज येतील उद्या येतील असं करत करत आता दुसरा महिना संपत आला। परीक्षेची वेळ आली तरी मुलांना कुठं शिक्षण मिळालं नाही। त्याच्यामुळे काय होतं, त्यांना प्रायव्हेट कुठल्या ट्युशनमध्ये सुद्धा मुलं घेत नाही आहेत। शाळेमध्ये शिक्षण नाही देते, आपण दुसऱ्यांना ॲडमिशन घेऊन देते। आणि हा प्रकार आत्तापासून नाही, मराठी माध्यम जेव्हा होतं तेव्हा दर प्रत्येक वर्षाला हेच होतं, शिक्षक नाही। पण आता इंग्रजी माध्यम यांनी चालू केलं आहे, तर त्या पद्धतीने आधीच त्यांनी सुविधा करायला पाहिजे होत्या, तसं त्यांनी काही झालेलं नाही। फक्त पालकांच्या आणि पाल्यांची नाराजी आहे, बाकी दुसरं काही नाही। आपल्याला कशी अपेक्षा असते की आपल्या मुलांना मेन म्हणजे शिक्षण व्यवस्थित भेटायला पाहिजे, पण त्यासाठी तिथं टीचरचे अवेलेबल होणं जास्त गरजेचं आहे। मग टीचर कमी असल्यामुळे बाकी टीचरांवर त्यांना प्रेशर होतं ना, त्यांना पूर्ण 5 वर्ग सांभाळायचं, पण त्यांना तो त्रास होतो। मोठी आश्वासनं देऊन ठाणे महानगरपालिका विविध माध्यमांच्या शाळा सुरू करते, मात्र प्रत्यक्षात तसे काही नाही। तर 2 महिने उलटून गेले तरी पहिली दुसरीच्या मुलांना शिक्षणाचे धडे हे मिळालेच नसल्याने त्यांच्या शिक्षणाची पाटी ही अद्यापही कोरीच आहे। या मुलांना काहीच येत नसल्याने त्यांना दुसऱ्या शाळेतही घालता येत नाहीये। शासनाने मुलांना 8वी पर्यंत पास करण्याचा GR काढल्याने भविष्यात मुले घडणार कशी असा प्रश्न सध्या ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षणावरून उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सवळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। महागिरीमधील TMT बस थांब्याची गंजून झाली आहे दुरावस्था। स्थानिक नगरसेवकांनी परिवहन खात्याकडे पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन। ठाणे शहरातील ठाणे परिवहन सेवा ही नागरिकांना दळणवळणाकरिता फार अशी उपयुक्त आहे, मात्र ही जरी डबघाईला आली असली तरी आजही ठाणेकर तिचा तितकाच उपयोग करीत आहे। महागिरी मिडबंद रोडवर असाच ठाणे परिवहनचा सतीश प्रधान यांच्या कारकिर्दीत उभारलेला एक बस थांबा आहे, मात्र या बस थांब्याचा केवळ सध्या सांगाडाच तेथे शिल्लक राहिला आहे। बस थांब्यावर ना प्रवाशांची आसन व्यवस्था आहे, ना आडोशाकरिता शेड। अतिशय गंजलेल्या अशा या अवस्थेत हा बस थांबा सध्या आहे। एवढेच नव्हे तर बस चालकांनी
स्थानिकाच्या निदर्शनास हा बस थांबा येत नसल्याने बऱ्याच वेळा येथे बस न थांबताच पुढे निघून जात असल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होते। तसेच पावसा पाण्याचे दिवस असल्याने वाऱ्याने हा गंजलेल्या अवस्थेतील बस थांबा कधीही कोसळून दुर्घटना होण्याची दाट शक्यता सद्यस्थितीवरून निर्माण होतीये। तर प्रवासी या बस थांब्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी करीत आहेत। इकडे काय सोयी पण नाही, बस उभा राहण्याची वाशीची बस तर कधी कधी उभी पण राहत नाही, कोणत्या इकडे स्टॉप नाही आहे, बसायला जागा नाही आहे, म्हणजे झाल्यासारखं पावसाचे दिवस आहे, काही करू शकतो, वारा एकदम सुटतो आहे, त्याच्यामुळे पण कुणालाही धोका होऊ शकतो। तसेच स्थानिक नगरसेवक मुन्ना बेस्ट आणि हांडोरे यांनी याबाबत ठाणे महानगरपालिका आणि परिवहन समितीकडे पाठपुरावा करून नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले आहे। त्या बाबतीत इतर एक KMTचे जे मल्हार साहेबांनी एक संस्था स्थापन केली आहे, त्याच्यामार्फत इथल्या एक पदाधिकारी वारंवार तक्रार केलेली आहे, आमच्याकडे तक्रार केलेली आहे, आम्ही वारंवार KMTच्या संबंधित लोकांनी सांगितलेलं आहे, तरी काय तिथं काय दुर्लक्ष होतं आहे, प्रवाशांचे तिथे गैरसोय होते। आणि या माध्यमातून तुमच्या माध्यमातून परिवहन सेवेला आमची विनंती आहे की पब्लिकची गैरसोय दूर करावी आणि त्यांना चांगली सुविधा द्यावी। KMTची जे बस स्थानक एकदम खराब परिस्थितीमध्ये ती नीट दुरुस्ती करावी। अडचण कशी दूर करणं आम्ही वारंवार KMT संबंधित डिपार्टमेंटला कळवत असतो, त्यांना विनंती करत असतो की हे सुधारणा करा याच्यामध्ये, कारण आज आपली KMTची परिस्थिती एवढी बिकट आहे, बसेसची एवढी खराब हालत आहे, ते याकडे लक्ष देत नाही आहे। तरी परत मी एकदा विनंती करेन त्यांना की या माध्यमातून की हे KMT जे बस स्थानक आहे, पावसाळ्यात लोकांची गैरसोय होते पब्लिकांची, ती दूर करावी। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, अस्नान न्यूज ठाणे। आदिवासी पारधी समाजाला शिधापत्रिका देण्यास शासकीय अधिकाऱ्यांची दिरंगाई होत असल्याने पारधी समाजाचा शिधावाटप कार्यालयावर धडक मोर्चा। शिधापत्रिका ही नागरिकांच्या स्थानिकत्वाचा आवश्यक असा भाग आहे। आदिवासी पारधी समाजाचे बांधव आणि भटक्या विमुक्त जाती जमाती गेल्या 10 ते 15 वर्षापासून कळव्यामध्ये वास्तव्यास असून त्यांना बोगस शिधापत्रिका दिल्या जात आहेत। या बोगस शिधापत्रिकांमुळे नागरिकांना अन्नधान्य मिळण्यास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतोय। परप्रांतीयांना शिधापत्रिका देण्यास प्रथम प्राधान्य देऊन अन्नधान्य सुरळीत पुरवले जाते, तर स्थानिकांना मात्र डावलून शिधावाटप कार्यालयात अन्नधान्याचा काळा बाजार केला जातोय। या भ्रष्टाचारामुळे आदिवासी पारधी समाज हा लाभार्थ्यांपासून वंचित राहत असल्याने मनसेचे मनोहर सुखदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पावसातून आज ठाण्यातील शिधावाटप कार्यालयावर धडक मोर्चा आणण्यात आला। शासनाकडून सुविधा पुरवल्या जात असताना मध्यस्थांकडून याचा काळा बाजार होत असल्याने त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात येथे नारेबाजी करीत त्यांचा निषेध करण्यात आला। 1000 ते 1500 आदिवासी पारधी हे कायमस्वरूपी शिधापत्रिका मिळवण्याच्या आजही प्रतीक्षेत आहेत। तर मनोहर सुखदेरे यांनी आदिवासी बांधवांच्या व्यथा मांडत लवकरात लवकर शिधापत्रिका देण्याची दखल न घेतल्यास आत्मदहनाचा इशाराही दिला आहे। राज्य सरकार आदिवासींसाठी मोठ्या मोठ्या घोषणा जाहीर करतं की आदी समाजाला आम्ही ह्या सुविधा दिलेल्या आहेत, त्या घोषणा केलेल्या आहेत, एवढा निधी दिलेला आहे, परंतु साधं रॅशन कार्ड हे आमचे आदिवासी समाज हा महाराष्ट्राचा भूमिपुत्र आहे। आदिवासी समाज हा महाराष्ट्राचा भूमिपुत्र आहे। या भूमिपुत्राला साधं राशन कार्ड, कायमस्वरूपी राशन कार्ड आतापर्यंत मिळालेलं नाही आहे आणि या मागण्यांसाठी गेले वर्षभर हे लोक मागणी करत आहेत, परंतु श्री शेवाळे साहेब पहिले होते इकडे, आता प्रकाश भोये साहेब आहेत। मी स्वतः त्यांना 5 ते 6 वेळा भेटून विनंती केली, जिल्हाधिकाऱ्यांना मी निवेदन दिलं होतं की यांना कायमस्वरूपी राशन कार्ड देण्यात यावं, पण हे सगळे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी या बांधवांकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही आहे। त्याच्यानंतर अन्न सुरक्षा योजना जी राज्य सरकारची आहे, ज्याच्यामध्ये 2 रुपये किलो दराने तांदूळ आणि 3 रुपये दराने गहू मिळायला पाहिजेत, बाकीच्या इतर साखर सुविधा ज्या आहेत त्या सुविधा मिळायला पाहिजेत, परंतु ह्या कोणत्याही सुविधा या आदिवासी समाजाला भेटत नाही आहे। आज ठाणे जिल्ह्यामध्ये लाखभराच्या वरती आदिवासी आहेत, परंतु यांच्याकडे फक्त 12,000 आदिवासींची नोंद आहे। म्हणजे हा भ्रष्टाचार केवढ्या प्रमाणावरती आहे। सुरेश जयस्वाल म्हणून एक माणूस आहे, ज्याचे स्वतःचे 18 ते 20 शिधावाटप केंद्र आहेत। हे कोणत्या अधिकाऱ्यात दिले? इथे शिधावाटप केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार सुरू आहे। लोकांना एक शिधावाटप भेटत नाही, याला 15-15, 20-20 शिधावाटप केंद्र मिळाले कुठून? याचा अर्थ याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार सुरू आहेत आणि हे सर्व अधिकारी या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत। काय तुम्हाला कारण सांगितलं जातं की का दिलं जात नाही किंवा काय? तात्विक कारण, टेक्निकली कारण सांगतात का त्यांचे हे पुरावे घेऊन या, ते पुरावे घेऊन या। 18 वर्ष झाले, यांच्याकडे सर्व पुरावे आहेत,
सर्व पुरावे आहेत, त्यांच्याकडे नागरिकत्वाचा दाखला आहे, पॅन कार्ड आहे, टॅक्स पावती आहे, लाईटचं बिल आहे, जे त्यांना पाहिजे ते सर्व पुरावे आहेत. परंतु यांना चिरीमिरी खायला भेटत नाही. या चिरीमिरी खायला भेटत नाही यांच्यामुळे या आदिवासींचे रॅशन कार्ड द्यायला हे लोक अधिकारी लोक चालढकल करतात. आज परप्रांतातून आलेल्या लोकांना, उत्तर प्रदेश असू दे, बिहार असू दे, बांगलादेश असू दे, तिथले आलेल्या लोकांना ताबडतोब तुम्ही चिरीमिरी घेऊन राशन कार्ड देता आणि हे आमचे भूमिपुत्र यांना काय तुम्ही दिलेलं आतापर्यंत. त्याच्यामुळे माझी मागणी आहे, ज्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करतात धान्याविना, त्यानुसार जर या अधिकाऱ्याने ह्यांना जर एक वेळेचं जेवणाचं नाही मिळालं तर या भ्रांतापोटी हे लोक, आदिवासी लोक आत्मदानाचा इशारा देतील आणि यापुढे जी काय जे होईल त्याची जबाबदारी सरकारची असणार आहे. त्याचबरोबर शिधा वाटप कार्यालयातील भास्कर तायडे यांची भेट घेत आदिवासी महिलांनी शिधापत्रिकांबाबत आपल्या समस्या मांडल्या. आहे तर पण आम्हाला धान्य भेटत नाही, असं का? आम्ही बोलतो की आम्हाला 3 रुपये किलो तुम्ही चालू केलेलं, मग आम्हाला द्या ना. 3 रुपये आमचं नाव करता तुम्ही, दुसऱ्याला ब्लॅकने काय ऐकतात? काय रेशनिंग दुकानावरती गेल्यानंतर काय उत्तरं मिळतात एक्झॅक्ट? ते फक्त बोलतात की तुमचं आता आज आलं, आज मग 3 रुपये किलो तांदूळ आले, मग आता ते भेटणार नाही तुम्हाला डायरेक्ट पुढच्या महिन्यात. मग तुम्ही आम्हाला पुढच्या महिन्यात का देतात, या महिन्यात का देत नाही, आमचं म्हणणं असं आहे. तर शिधा वाटप कार्यालयातील अधिकारी तायडे यांनी आदिवासी बांधवांची दखल घेत येत्या 8 दिवसात तेथे शिबिर लावण्याचे आश्वासन दिले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, एसएन न्यूज ठाणे. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे भांडूपमधील कोकण नगरवासीय झालेत हैराण. कोट्यवधी रुपये खर्च करूनही पालिकेला रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यास अपयश आलंय. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार रस्त्यावरील खड्डे सलग बुजवले जात नाहीयेत. ऐन पावसाळ्यात किंवा गणपती येण्याच्या 1 महिना आधी पालिका कर्मचारी येतात आणि खड्ड्यात फक्त रेती आणि खडे भरून निघून जातात. त्यावर साधं डांबरीकरणही केलं जात नाहीये. त्यामुळे पावसाळ्याच्या पहिल्याच सरीत त्या खड्ड्यातील रेती आणि खडे हे वाहून जातात आणि पुन्हा तेथे नव्याने खड्डे निर्माण होत आहेत. या खड्ड्यांमुळे येथील परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतोय. खड्ड्यामुळे काय गाड्याचे बेरिंग जातात, टायर फाटतात आणि नुकसान भरपूर होतं आहे रिक्षांचं. कधी काय ॲक्सेल तुटेल, कधी हे होईल त्याचं काही सांगता येत नाही. खड्ड्यामुळे ते ट्रॅफिक भरपूर होतं आहे, कारण गाड्या हालत नाहीत ना. खड्ड्यामुळे गाड्या स्लो चालतात, त्यामुळं समोरच्या गाडी जर जोपर्यंत हालत नाही तोपर्यंत मागच्यांना बी जायला त्रास होतो. त्याचबरोबर या खड्ड्यांमुळे गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वाहन चालकांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतंय. खड्ड्यामुळे सगळं हात पाय कंबर हे सगळं गाडीचं शोकाप जाते, मेंटेनन्स भरपूर निघते, भरपूर त्रास होतोय खड्ड्यामुळे. महानगरपालिका काय एक खड्डा मुजवतो आणि एक बाजूचा खड्डा तसाच ठेवते. दुसऱ्या खड्ड्यात एका खड्ड्यात टाकणार, एका खड्ड्यात टाकणार नाही. टाकलं का 1-2 मिनिटात सगळं निघून जाते. काम पण व्यवस्थित नाही, नुसते खाडी आणून टाकून काय फायदा आहे? डांबर पाहिजे नको त्याला मजबूत. या खड्ड्यांमुळे रुग्ण देखील उपचाराकरिता वेळेत पोहोचू शकत नाहीत. खड्ड्यातील चिखलांमुळे रहिवाशांना आणि स्थानिकांना रस्त्यावरून चालणं देखील मुश्किल होत आहे. या परिसरात जवळपास शाळा असून येथील रस्त्यांवर साधे स्पीड ब्रेकर्स नाही आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांपासून शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता सध्या निर्माण झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह चेतना सावंत, एसएन न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महागिरी टीएमटी बस थांब्याची दुरावस्था. नगरसेवकांनी याबाबत पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन. ठाणे महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची पाटी ही कोरीस. तर वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढते, तर नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.